असं काहीच नाही. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्याच्या शाब्दिक खडाजंगी नाही. फक्त एक आहे की तसं चंद्रपूर म्हटलं तर आवाज मुनगंटीवार असतील, जोरगेवार असतील किंवा वडेट्टीवार असतील, आमच्या सभागृहामध्ये नेहमी म्हणतात की चंद्रपूरवाल्यांचा आवाज राहतोच. असं काही तर कुठेच काही कोणत्याही प्रकारची खडाजंगी किंवा काही असा वादविवाद त्याच्यामध्ये झाला नाही. सगळ्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काल नागपुरामध्ये वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली, ज्याला नियोजन बैठक असं नाव देण्यात आलं होतं. आणि या बैठकीला ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आणि शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात काही निर्णय झाला का, त्याची माहिती आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत आमदार किशोर जोरगेवार. भाऊ, कालच्या नियोजन बैठकीमध्ये नेमकं काय झालं? लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव निवडणुका असतात आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक मोठ्या नियोजनाची आवश्यकता असते. आणि तसं नियोजन करण्याच्या करता म्हणून काल नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये बैठक झाली, ज्यामध्ये बावनकुळे साहेब होते, सुधीरजी होते, हंसराज भैया होते आणि मी आणि आमचे अध्यक्ष, अशी एक कोर कमिटीची बैठक ज्याला म्हणता येईल ती काल त्या ठिकाणी झाली, ज्यामध्ये शिवसेनेसोबत युती करायचं हा निर्णय झाला. काही जागांवर त्यांच्यासोबत चर्चाही झाली आणि या निवडणूक जिंकण्याच्या संबंधामध्ये जे काही नियोजन करायचं आहे, ज्या व्यवस्था करायच्या आहे, त्याची सुद्धा एक साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा झाली. उमेदवारांच्या याद्या तुमच्याकडूनही सादर झाल्या, मुनगंटीवारांकडूनही सादर झाल्या. या यादीवर एकमत होऊ शकलं नाही. अनेक नावं एकाच जागेवरून दोन्ही गटाकडून आलेलं आहे. आमच्याकडे साधारणतः एका जागेसाठी 10च्या ॲव्हरेजमध्ये उमेदवारी अर्ज मागितले. जेवढे उमेदवारी अर्ज आले त्याची यादी पक्षाकडे अगोदरच दिलेली होती. त्याच्यातली काही नावं ही सर्वे करता गेलेली आहे. तर त्या आलेल्या नावामधूनच त्या ठिकाणी काही ठिकाणांच्या नावावर चर्चा झाली. आमच्याकडून वेगळी गेली, त्यांच्याकडून वेगळी गेली असं काही नाही. एकत्रितच यादी बनलेली होती ती सगळी. त्यामध्ये जी नाव होती त्याच्यावर काही भागाच्या काही ठिकाणी चर्चा झाली. चर्चा अशी समोर आली की तुमच्यामध्ये आणि सुधीर भाऊंमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. असं काहीच नाही. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्याच्या शाब्दिक खडाजंगी नाही. फक्त एक आहे की तसं चंद्रपूर म्हटलं तर आवाज मुनगंटीवार असतील, जोरगेवार असतील किंवा वडेट्टीवार असतील, आमच्या सभागृहामध्ये नेहमी म्हणतात की चंद्रपूरवाल्यांचा आवाज राहतोच. असं काही तर कुठेच काही कोणत्याही प्रकारची खडाजंगी किंवा काही असा वादविवाद त्याच्यामध्ये झाला नाही. सगळ्या एकंदरच बैठक ही चांगल्या वातावरणामध्ये, सगळ्यांचा सूर एकच की ही महानगरपालिका आपल्याला जिंकायची आहे आणि जिंकण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी करायच्या त्या सर्व करायची तयारी आम्ही सर्वांनी बोलून आहोत. पण उमेदवारांच्या नावावर ओढाताण दोन्ही गटाकडून होईल आणि त्याचा फटका बसेल असं एक बोललं जात आहे, कारण एकमत होत नाही याच्यावर. हे बघा कसं एकमत होणार आहे, जेव्हा एका ठिकाणी 10 उमेदवारांनी उमेदवारी मागितली, कुठे कुठे तर 20-20 लोकांनी मागितली आणि तुम्ही त्याच्यात जेव्हा पाहतो तर ते एकाहून एक सरस आहे. कुणी तिथल्या सामाजिक कार्यासाठी सरस आहे, कुणाचं राजकीय पार्श्वभूमी आहे, कुणी त्या ठिकाणी जुना कार्यकर्ता आहे, कुणी एखादं नवीन पैकी चांगलेला आला. तर इथे ऑप्शन्स जिथे तयार झाले तिथे तर मग तिथे मत व्यक्त केली जातात की हे ऑप्शन चांगलं आहे, कुणाचं मत असतं हे ऑप्शन चांगलं आहे, तेच आहे, बाकी काही नाही. तेच शिवसेनेला नेमकी किती जागा तुम्ही देणार आहात? शिवसेनेने आम्हाला 12 जागेची मागणी केलेली आहे. आमची एक 4-5 नावावर तिथे आम्हाला देण्यातही काही होत आहे, आम्हाला अडचण होत आहे. कारण की आमच्याकडे सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठे कार्यकर्ते आणि ताकदवर कार्यकर्ते, पदाधिकारी आहे, नगरसेवक आहे, त्यातून काही जागा वेगळ्या काढणं हे अडचणीचं आहे. तरी पण आमच्या राज्याच्या नेतृत्वाने हे ठरवलेलं आहे की आपल्याला शिवसेनेसोबत युती करायची आहे. काल माननीय बावनकुळे साहेब होते, काल उदय सावंत साहेब होते, त्यांच्यासमोर हे ठरलं की चंद्रपूरमध्ये युती करायची आहे. फिगर डझन्स मॅटर, म्हणजे फिगरचा मॅटर नाही आहे. त्यांच्याकडे जर चांगले उमेदवार असेल तर ते आम्ही त्या जागा त्यांना निश्चितपणे देऊ असं कालच्या याच्यामध्ये ठरलं. राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत पण युती होण्याची शक्यता आहे आणि तशी बातमी येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी मला, माननीय हंसराज भैयांना, आमचे अध्यक्ष आणि सुधीर भाऊंना एक पत्र दिलं की ज्यामध्ये त्यांनी 15 सीटची मागणी केली. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला 15 सीटची मागणी तुमची आहे तर ते तुमचा जो उमेदवार कोण आहे, तर उमेदवाराची काही त्याच्याकडून यादी नाही आली. परंतु जो संवाद शिवसेनेच्या सोबतचा आमचा आहे, शिवसेना सातत्याने आम्ही संवाद करतोय, ते संवाद करतात आहे, परंतु राष्ट्रवादी सोबतचा काही कसा तो संवाद आम्हाला दिसत नाही. एक फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी ते पत्र दिलं असावं असं मला वाटतं. आता तुम्ही निवडणूक प्रमुख झालेले आहात पुन्हा, कारण काल काही तासांसाठी ते पत्र आलं आणि खळबळ माजली होती. आता खुश आहात की नाही? बघा, निवडणूक प्रमुख मी पूर्वीच होतोच
केवळ ते त्या ठिकाणी निरीक्षक प्रभारीच्या ऐवजी ते नाव तिथून वेगळं टाकण्यात आलं आणि म्हणून कदाचित तुम्हाला असा संभ्रम होता. निवडणूक प्रमुख हा स्थानिकच नेता असतो आणि प्रभारी आणि निरीक्षक हे बाहेरचे असतात. म्हणून तो काही विषय तो मग तुमच्या माध्यमांमध्ये आला आणि त्याचं एकदम दिवसभर चर्चा झाली. ते फक्त क्लॅरिफिकेशन आलं. त्याच्यात मला काही खुश होण्याचा प्रश्न येत नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी विधानसभेची दिलेली आहे. इतका मोठा मला सन्मान मिळतोय. त्याच्यामुळे खुश आणि नाखुश असण्याचं कारण काय? एखादं पद तात्पुरत्या स्वरूपाचं एखादं पद आपल्याकडे आलं काय ना नसलं काय, तसाही नॅचरली जबाबदारी ही माझीच आहे. ही विधानसभा जिथं महानगरपालिकेची निवडणूक होत आहे त्या महानगरपालिका क्षेत्राचं नेतृत्वच माझ्याकडे आहे. मी तिथला लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे प्रमुख भूमिका माझ्याकडे आहेच आहे. केवळ ती येताना त्या गोंधळ याच्यामध्ये झाला त्याच्यामुळं एक दिवसभर चित्र निर्माण झालं. निवडणूक प्रमुख मी तसाही नॅचरली निवडणूक प्रमुख असतो. त्याच्या विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जी निवडणूक असते तोच त्याचा प्रमुख असतो. आता मार्गदर्शकही तुमच्या साथीला आले. त्यांचं मार्गदर्शन आहेच. प्रश्न तिथं माननीय सुधीरभाऊ असतील, माननीय हंसराज भैया असतील, माननीय शोभाताई फडणवीस असतील, हे सगळे लोक खूप ज्येष्ठ नेते आहेत. यांच्या मार्गदर्शनातच पक्ष चालत असतो. ते त्यासाठी पुन्हा नव्यानं काही त्याच्यामध्ये सांगण्याचं किंवा ती लिहिण्याचं काही आवश्यकता नाही. ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं मार्गदर्शन नेहमी पक्षासाठी आवश्यकच असतं आणि ते घेत राहतो आम्ही.